नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एसओसी क्लासेस या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की आपल्या चॅनलवर क्लास 5 पासून ते क्लास 10 पर्यंत सर्व सब्जेक्टचे व्हिडिओ मिळत राहतात। त्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की तुमची जी स्कॉलरशिपची जी एग्जाम आहे ती खूप जवळ आलेली आहे आणि आज आपण 2018चा पेपर बघत आहे आणि यामध्ये आपण जे बुद्धिमत्ताचे जे प्रश्न होते ना ते आज आपण इथं बघणार आहे, त्याला आपण सोडवणार सुद्धा आहे, जेणेकरून एग्जाम मध्ये तुम्हाला जर असे प्रश्न विचारले तर तुम्हाला ते सोडवता आले पाहिजे। कारण स्कॉलरशिपच्या एग्जाम मध्ये जो पॅटर्न असतो ना क्वेश्चनचा तो जवळपास सारखाच असतो। म्हणून आपण काय करतोय, ओल्ड क्वेश्चन पेपर इथं आज बघतोय। आज आपण मोस्ट इम्पॉर्टंट 5 क्वेश्चन बघणार आहे जे एग्जाम मध्ये वारंवार विचारले जातात। चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला। पण विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या गोष्टी बघण्या अगोदर तुमच्या सगळ्यांना पुन्हा एक अपडेट मला द्यायची आहे, ती म्हणजे आपल्या एसओसी क्लासेस ॲपवर आपण नवोदयसाठी एक कोर्स सुरू केलेला आहे फक्त 499 रुपयामध्ये। तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर तुम्ही करू शकता। त्यासाठी ॲपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा प्ले स्टोअरवर जाऊन सुद्धा तुम्ही एसओसी क्लासेस ॲप डाउनलोड करू शकता आणि आमच्या या नवोदयच्या बॅचला तुम्ही जॉईन करू शकता। चला सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला। विद्यार्थी मित्रांनो, हा आपला बघा इथं तुम्हाला पाहायला मिळेल 36वा प्रश्न आपण बघतोय। ठीक आहे, प्रश्न बघा काय आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि असे प्रश्न तुम्हाला एग्जाम मध्ये विचारले जातात। ठीक आहे, तुम्हाला वेगळी आकृती दिली जाते पण जो पॅटर्न असतो ना तो सेमच असतो। बघा, खालील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायी उत्तर आकृतीमधून निश्चित करा। बघा, ही आपल्याला प्रश्न आकृती दिलेली आहे आणि प्रश्न आकृतीच्या उजवीकडे आपल्याला एक आरसा दिलेला आहे। तर या आरशामध्ये कशा प्रकारची आकृती इथं बनेल ती आपल्याला सांगायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा तुम्ही जर बघितलं तर लक्षात येईल। बघा, आपण जर बघितलं तर या आकृतीचा हा भाग आहे ना, हा काळा रंगवलेला आहे, बरोबर आहे ना। म्हणजे आपल्याला आकृतीचा हा भाग आपल्याला काळा पाहिजे होता, बरोबर आहे। ठीक आहे, पण हा भाग काळा दिलेला नाहीये, कारण हा भाग बघा कधी लक्षात ठेवायचं, जो भाग आरशाच्या जवळ आहे ना तो भाग आरशामध्ये अगोदर दिसणार। ठीक आहे, बघा आरशाच्या जवळ हा भाग आहे तर हा भाग आरशा जवळ दिसणार, बरोबर आहे। हा भाग आरशाच्या दूर आहे तर आरशाच्या दूर इथं तो दिसायला पाहिजे। अशा प्रकारची आकृती बनत असते आरशामध्ये। ठीक आहे, मग इथं जर बघितलं तुम्ही, इथं जर बघितलं तर इथं बघा हा थोडासा काळा भाग दिलेला आहे पण इथं तुम्हाला दिलेलं नाहीये, म्हणजे ही आकृती मुळीच होणार नाही, बरोबर आहे। इथं काळा भाग दिलेला आहे पण सेंटर मध्ये दिलेला आहे। आता मला सांगा, जर एका कॉर्नरला जर काळा भाग दिलेला असेल तर तो आरशामध्ये सेंटरला येईल का किंवा तो त्याची जागा बदलेल का? तर नाही बदलणार, म्हणजे हे पण मुळीच होणार नाही। इथं पण सेंटरला दिलेला आहे काळा भाग, हा पण सुद्धा मुळीच होणार नाही। राहिलं फक्त ऑप्शन 4 आपल्याकडे। ऑप्शन 4 मध्ये ध्यान देऊन बघा, मी काय सांगितलं होतं की हा भाग आरशाच्या जवळ आहे, बरोबर ना। तर आरशाच्या जवळ बघा तुम्हाला हा भाग दिसतोय। ठीक आहे, आरशाच्या दूर हा भाग आहे तर आरशाच्या दूर तुम्हाला हा भाग दिसतोय, बरोबर आहे ना। लक्षात येतंय तुमच्या? ठीक आहे, चला लक्षात घ्या। आता जर तुम्ही बघितलं, पुन्हा एक बघा, हा जर बघितलं हा डावा बाजू आहे, आरशामध्ये ही आपल्याला उजवी बाजू दिसते, बरोबर आहे ना। असं सुद्धा आरशामध्ये आपल्याला दिसत असते, म्हणजे आरशामध्ये आपण जर डावा हात दाखवला तर आपल्याला उजवा दिसतो, उजवा दाखवला तर डावा दिसतो, असं आरशामध्ये होत असते। ठीक आहे, म्हणजे आपलं इथं उत्तर काय असायला पाहिजे, तर आपलं उत्तर इथं ऑप्शन 4 असायला पाहिजे। ठीक आहे, चला जाऊया समोर। 37वा प्रश्न आहे आणि असे प्रश्न तुम्हाला एग्जाम मध्ये रिपीटेड विचारले जातात, त्याच्यामुळे यावर तुम्हाला थोडंसं ध्यान द्यायचं आहे आणि महत्त्वाचे प्रश्न आहेत। ओके, लक्ष द्या। ऑगस्ट महिन्याच्या 6 तारखेस शुक्रवार असेल तर त्याच महिन्यातील शेवटच्या बुधवारी किती तारीख असेल? बघा, ऑगस्ट महिन्याच्या 6 तारखेस शुक्रवार आहे। बघा, आता मला सांगा आपल्याला काय शोधायचं आहे, बुधवार कोणत्या वारी असेल? ठीक आहे, शेवटचा बुधवार। आता काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित असेल एखाद्या तारखेमध्ये जर आपण 7 दिवस टाकले, बरोबर आहे, एखाद्या तारखेमध्ये जर आपण 7 दिवस टाकले तर जो शेवटचा दिवस असतो ना तर सेम वार येतो। लक्षात घ्या, सेम वार येतो। ठीक आहे, आता बघा मी काय सांगतो त्याच्याकडे लक्ष द्या। आता आपल्याकडे 6 तारखेला शुक्रवार होता, लक्ष द्या, 6 तारखेला
शुक्रवार, बरोबर आहे. मग 5 तारखेला कोणता वार असायला पाहिजे? आपल्याला बुधवार पाहायचा आहे. बुधवार किती तारखेला आहे? तर बघा 5 तारखेला कोणता असेल? मग सांगा, पटकन सांगा. गुरुवार. गुरुवार. 4 तारखेला कोणता वार असेल? बुधवार, बरोबर आहे ना. म्हणजे जर आपण बघितलं 6 तारखेस शुक्रवार असेल तर 4 तारखेला बुधवार असायला पाहिजे, बरोबर आहे. 4 तारखेला काय असायला पाहिजे? बुधवार असायला पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे आपण 4 मध्ये म्हणजे 4 तारखेमध्ये जर आपण 7 दिवस टाकले तर येणारा जो दिवस असणार तो बुधवार असणार. येणारा जो दिवस असणार तो बुधवार असणार. म्हणजे बघा आपण 4 मध्ये जर 7 टाकले तर होतात 11. म्हणजे 11 तारखेला काय असणार? बुधवार असणार, बरोबर आहे. 11 अधिक 7 म्हणजे कोण? 11 अधिक 7 म्हणजे किती? तर 18. म्हणजे 18 तारखेला बुधवार असणार, बरोबर. 18 तारखेला बुधवार असणार. त्यानंतर 18 अधिक 7 किती होतात? बघा 18 अधिक 7 म्हणजे 25. म्हणजे 25 तारखेला काय असणार? बुधवार असणार, बरोबर आहे. आता जर आपण 25 मध्ये जर 7 टाकले तर होतात किती? तर 32 होतात. तर कुठल्या महिन्यात 32 तारीख असते का? नसते. म्हणजे जो काही बुधवार असेल तो समोरच्या महिन्यामध्ये येईल, त्याच्यामुळे हे आपल्याला घेण्याची गरज नाही. म्हणजे शेवटचा बुधवार आपला 25 तारखेला असणार आहे. आपला जो शेवटचा बुधवार आहे ना तो 25 तारखेला असणार आहे. म्हणजे ऑप्शन 2 आपल्या इथं काय असायला पाहिजे? बरोबर असायला पाहिजे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, चला जाऊया समोर. त्यानंतर बघा 38 आणि 39वा प्रश्न आहे. खालील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायी उत्तर आकृत्यामधून निश्चित करा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, मी ना हा नंबर इथे लिहितोय 5, 8, 9, ठीक आहे. आणि खाली आपण समजूया की हे पाणी आहे. आता पाण्यामध्ये आकृती कशी असते बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं. काय करायचं बघा, जो भाग जवळ असणार तशी आकृती निघणार. म्हणजे बघा, ठीक आहे, अशा प्रकारे हा 9 निघणार. ठीक आहे. म्हणजे 9ला आपण तुम्ही असं पाडा. 9ला काय करा, तुम्ही असं पाडा. 9 उभा आहे, त्याला खाली पाडा. कसा निघेल तर असा निघणार तो. ठीक आहे. 8 तर काही फरक पडणार नाही, 8 जशाला तसाच निघणार. ठीक आहे. 5 कसं निघणार बघा, ही रेषा अशी आहे, बरोबर आहे ना. तर आता काय होणार बघा विद्यार्थी मित्रांनो, तर ही रेषा आपण अशी इथं करणार, बरोबर आहे. आले तुमच्या लक्षात मी काय सांगतोय ते? ठीक आहे. थांबा, ती रेषा आपल्याला काढायची गरज नाहीये. आपल्याला जो जवळ भाग आहे तो काढावा लागेल ना अगोदर. जवळ बघा हा भाग दिसतो तुम्हाला असा, तर तुम्हाला इथं असं करावं लागेल, बघा आहे ना, हे असा. त्यानंतर ही रेषा वरती गेली थोडीशी अशी, आणि त्यानंतर 5 असा. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला पाण्यामधील प्रतिबिंब दिसणार आहे. ठीक आहे. तर कुठे दिसतं तुम्हाला असं बघा, हे दिसते तुम्हाला ऑप्शन 1 मध्ये. तर ऑप्शन 1 काय असणार आपलं? बरोबर असणार. ओके. चला 39वा आपला प्रश्न आहे बघा. आता हे सुद्धा पाण्यामध्ये कसं दिसणार बघा, जो भाग विद्यार्थी मित्रांनो पाण्याच्या जवळ आहे, ठीक आहे, तो अगोदर असायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, हा भाग जवळ आहे तर हा भाग इथं असायला पाहिजे अशा प्रकारे. ठीक आहे, लक्षात घ्या. त्यानंतर बघा काळा भाग पाण्याच्या जवळ आहे अजून, तर काळा भाग असा पाण्याच्या जवळ असायला पाहिजे. म्हणजे हा काळा भाग असा असायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे बघा अशा प्रकारची आपली आकृती यायला पाहिजे. इथं जर बघितलं तर पांढरा भाग वरून दिसतो आपल्याला इथं, म्हणजे ही आकृती मुळीच होणार नाही. ठीक आहे. इथं जर आपण बघितलं तर बघा ह्या उभ्या रेषा दिसत तुम्हाला, मग आडव्या रेषा कशा होतील? तर ही आकृती पण आपली होणार नाही. राहिलं फक्त 1 आणि 3. तुम्ही बघा आता, तुम्ही जर बघितलं तर इथं ना थोडासा गॅप आपल्याला कमी दिसतोय, बरोबर आहे, आणि इथं आपल्याला थोडासा गॅप जास्त दिसतोय. ठीक आहे. म्हणजे ही आकृती मुळीच होणार नाही. राहिली फक्त ऑप्शन 3 आपल्याकडे. तर ऑप्शन 3 आपल्या इथं काय होणार? बरोबर होणार आहे. ओके. चला जाऊया समोर. त्यानंतर बघा हा महत्वाचा आहे बघा, रेखाचा दुसरा वाढदिवस 25 जुलै 2009 रोजी शनिवार होता. बघा रेखाचा जो दुसरा वाढदिवस होता ना तो 25 जुलै 2009 ला होता, आणि त्या दिवशी
शनिवार होता. तर तिचा जन्म कोणत्या वारी झाला असावा, तिचं आपल्याला काय सांगायचं आहे, वार सांगायचं आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तिचा दुसरा वाढदिवस आहे, बरोबर आहे. म्हणजे 25 जुलै 2009 ला हा दुसरा वाढदिवस, बरोबर आहे. म्हणजे 25 जुलै 2008, बरोबर आहे ना. 25 जुलै 2008 ला तिचा पहिला वाढदिवस असेल, येते ना लक्षात तुमच्या. आणि 25 जुलै 2007 या दिवशी ती जन्मली, याचा अर्थ असाच होतो ना, बरोबर आहे. 25 जुलै 2007 ला ती जन्मली, 25 जुलै 2008 ला तिचा पहिला वाढदिवस होता आणि 25 जुलै 2009 ला तिचा दुसरा वाढदिवस होता. ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, तुम्ही जर बघितलं तर सर्वसाधारण वर्षामध्ये ना आपण एक दिवस समोर जातो, एक दिवस समोर जात असतो, बरोबर आहे. जर लीप वर्ष असेल तर त्या वर्षामध्ये आपले 2 दिवस समोर जातात, बरोबर आहे. म्हणजे बघा 25 जुलै 2009 ला जर शनिवार असेल, ठीक आहे, तर 25 जुलै 2008 ला काय असायला पाहिजे, एक दिवस आपण मागे येणार, कारण आपण काय करतोय, रिवर्स येतोय ना, 9 मधून 8 मध्ये येतोय. ठीक आहे. 8 मधून जर 9 मध्ये जर चाललो असतो, म्हणजे दिवस आपण वाढवले असते तर आपल्याला वार ऍड करावा लागला असता, पण आपल्याला काय करावं लागेल, आता रिवर्स यावं लागेल. ठीक आहे. म्हणजे 25 जुलै 2009 ला शनिवार होता, तर 25 जुलै 2008 ला कोणता वार असेल, तर एक दिवस आपल्याला वापस यावं लागतं, कारण आपण काय करतो 2008 मध्ये जातोय ना 9 मधून, तर एक दिवस वापस यायचं, एक दिवस काय करायचं, वापस यायचं. म्हणजे त्या दिवशी असायला पाहिजे आपला शुक्रवार. 2008 ला शुक्रवार असेल, त्याच्यामुळे 2009 ला काय झालं, 25 जुलैला शनिवार झाला, म्हणजे एक दिवस आपण समोर गेलो, कारण 2008 पेक्षा 9 कसा आहे, मोठा आहे. आता 2008 जे आहे ना, हे लीप वर्ष आहे, हे काय लीप वर्ष आहे. मग आपण लीप वर्षामध्ये एक दिवस अजून असतो, ठीक आहे, म्हणजे तो एक दिवस, आणि 2007 आपण अजून एक वर्ष मागवलो त्याचा एक दिवस, म्हणजे आपल्याला 2 दिवस रिवर्स यावं लागेल, वापस यावं लागेल. ठीक आहे. म्हणजे शुक्रवार होता, लीप वर्षाचा एक दिवस म्हणजे गुरुवार, आणि 2007 चा एक दिवस म्हणजे बुधवार. म्हणजे 25 जुलै 2007 ला बुधवार असायला पाहिजे. ऑप्शन 3 हे आपलं बरोबर आहे. ठीक आहे. लक्षात घ्या आता मी काय सांगतोय. ज्या वेळेस, आता बघा मी तर सगळ्या गोष्टी इरेज करतोय, तुम्हाला ही गोष्ट एकदा समजून सांगतो. हा बघा विद्यार्थी मित्रांनो, 25 जुलै 2007, ठीक आहे, 25 जुलै 2007 ला जर बुधवार असेल, लक्षात घ्या, जर बुधवार असेल तर त्याच दिवशी 2008 ला कोणता वार असेल, तर काय करायचं बघा, त्याच दिवशी पण 2008, तुम्हाला माहिती आहे 2008 काय आहे, हे लीप वर्ष आहे. म्हणजे काय करावं लागेल, लीप वर्ष म्हणजे काय, ज्या वर्षाला 4 ने भाग जातो त्याला लीप वर्ष म्हणतात, बरोबर आहे. 2008 ला 4 ने भाग जातो म्हणून लीप वर्ष झालं. त्याच्यामुळे काय करायचं, आपण 2 वार समोर जायचं. ठीक आहे. मग 25 जुलै 2007 ला जर बुधवार होता, तर 25 जुलै 2008 ला कोणता वार असेल, 2 दिवस समोर जायचे, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार, गुरुवार आणि शुक्रवार. आणि 25 जुलै 2009 ला कोण वार असेल, मग बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, ते शनिवार असेल, बरोबर आहे. आणि मी जर विचारलं 25 जुलै 2010 ला कोणता वार असेल, तर एक दिवस समोर जायचं, कारण 10 हे लीप वर्ष नाही, बरोबर आहे, म्हणजे रविवार असेल. ठीक आहे. हे अशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे. चला आता एक होमवर्क देतो, ट्राय करा. ठीक आहे. 41वा जो प्रश्न आहे ना, हा तुमच्यासाठी मी होमवर्क देतोय. ठीक आहे. खालील अक्षरमालेत कोणती अक्षरे समान वेळा आलेली आहेत, समान वेळा, म्हणजे ए जेवढ्या वेळेस आला तेवढाच डी यायला पाहिजे, किंवा डी आला असेल तर सी यायला पाहिजे, ए असेल तर बी, जे असेल ते. 2 अल्फाबेट म्हणा किंवा अक्षर समान वेळा आलेली कोणतं आहे तुम्हाला सांगायचं आहे. हे तुम्ही इझिली सांगू शकता. पटकन याचं उत्तर तुम्हाला कॉमेंटमध्ये सांगायचं. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी मला याचं उत्तर सांगितलं त्या विद्यार्थी
एक्झाममध्ये चांगले मार्क घेऊ शकतील, कारण त्यांचा अभ्यास झालेला आहे असं आपण समजूया. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी याचं मला उत्तर दिलं त्या विद्यार्थ्यांचा स्कॉलरशिपचा अभ्यास झालेला आहे आणि येणाऱ्या एक्झाममध्ये ते चांगले मार्क घेतील असं आपण गृहीत धरूया. त्याच्यामुळे पटकन सांगा याचं उत्तर काय असणार. चला ठीक आहे, थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.